नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा असतो स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवकांसाठी. याच दिवशी आपले स्वामी महाराज या पृथ्वीवर अवतरित झाले होते. मित्रांनो, हा दिवस म्हणजे एका सणासारखा असतो, सणापेक्षा मोठा असतो. या दिवशी विशेष सेवा, स्वामींचे दर्शन, पारायण वाचन, स्तोत्र वाचन, मंत्रजप, विशेष नैवेद्य दाखवणे असे विविध कार्यक्रम केले जातात. आपण सुद्धा स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तिथे जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. त्यासोबतच आपण घरी राहून सुद्धा एका मंत्राचा जप करू शकतो. हा मंत्र जप आपण घरी देवघरासमोर बसून, स्वामींच्या समोर बसून करू शकतो. फक्त मनात श्रद्धा, विश्वास आणि आपुलकी हवी, तो प्रेम हवा. सकाळी किंवा संध्याकाळी 20 तारखेला तुम्ही या मंत्राचा जप स्वामींच्या समोर बसून करायचा आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात. फक्त विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा आणि कमीत कमी 21 वेळेस या मंत्राचा जप करायचा. आणि जर तुमच्याकडून होत असेल, तुम्ही करू शकत असाल, बसू शकत असाल, मंत्र जप करू शकत असाल, तर मग 108 वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम. हा मंत्र म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. मित्रांनो, जेवढा जसा तुम्हाला जप जमेल तसा करावा. सकाळी, संध्याकाळी देवघरासमोर स्वामींच्या समोर बसून या मंत्राचा जप करायचा. श्रद्धेने, विश्वासाने करायचा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, सर्व इच्छा पूर्ण होतील, स्वामी प्रसन्न होतील, स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. हा दिवस विसरू नका. 20 मार्च शुक्रवार, स्वामींचा प्रकट दिवस. जी सेवा जमेल, जो मंत्र जप जमेल तो करा. जमलं तर स्वामींच्या जवळच्या मठात जा, केंद्रात जा, स्वामींचे दर्शन घ्या. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.